आपण सध्या इथे उभे आहोत. हा जो रस्ता आहे तो मुंबई आग्रा हायवे आणि त्या रस्त्याला जोडलेला हा समृद्धी महामार्गाचा इंटरचेंज. तर आपण थेट रस्त्याने पुढे जाऊया आणि मग आपल्याला शेवटचा टप्पा हा कुठपर्यंत चालू झाला तो पाहायला भेटेल. मग रस्त्यामध्ये जातानाच आपल्याला छान छान या भिंतीवरती चित्र काढलेली दिसत आहेत आणि ही चित्रे खूपच आकर्षित अशी दिसत आहेत. मी अक्षरशः हे ड्रॉइंग पाहून भारावूनच गेलो. माननीय श्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. या महामार्ग मुंबई ते नागपूर जोडला गेलेला हा जवळजवळ 701 किलोमीटर अंतराचा आणि जवळजवळ 6 लेनचा एक्सप्रेसवे आहे. आणि आपण सध्या पोहोचलो आहोत पॅकेज नंबर 14 एपकॉन्सने काम केलेल्या ह्या टप्प्यात 14 नंबरच्या पॅकेजमध्ये इगतपुरी येथे. सध्या तरी इगतपुरीपर्यंत टोल चालू आहे, रस्ता चालू आहे आणि यापुढील कामकाज अजूनही ठप्प आहे आणि ते काम प्रगतीपथावर आहे, ते लवकरच होईल. तर आपण जाणून घेऊया. या समोरच आपल्या दिसलेला हा टोल प्लाझा. आपल्या डाव्याकडे नागपूरला एंट्री होते आणि उजव्या हाताला मुंबईने एक्झिट होते. येणाऱ्या गाड्या मुंबई साईडने येतील. सध्या तरी ते बंद आहे. नागपूर ते मुंबई हा रस्ता अनेक शहरांना जोडत आलेला आहे, जसे की नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, ठाणे या शहरांना जोडला गेला आहे. तर नागपूर ते मुंबई जोडला गेलेला हा रस्ता त्याचा अंदाजे 55,000 कोटी इतका खर्च लागला असावा. या रस्त्याने प्रवास करताना पावसाळ्यादरम्यान प्रवाशांचे लक्ष वेधून घेणारे ठिकाण म्हणजे इगतपुरी. रस्त्याच्या बाजूलाच असलेले डोंगर, त्या डोंगरावरून वाहणारे धबधबे आणि तुम्हाला लागतो तो कसारा घाटातला हा टनल्स खूप लक्ष वेधणारा प्रवास असणार आहे. मुंबई नागपूर एक्सप्रेसवे प्रकल्प हा जवळजवळ 2015 मध्ये जाहीर झाले आणि जुलै 2017 मध्ये भूसंपादन सुरू केले. डिसेंबर 2018 मध्ये PM मोदींनी या रस्त्याची पायाभरणी केली. नंतर जानेवारी 2019 मध्ये 16 पॅकेजचं बांधकाम सुरू केले. त्यातले हे 14वे पॅकेज ते म्हणजे इगतपुरी येथील. अजूनही 2 पॅकेजचे काम बाकी आहे. आणि डिसेंबर 2022 मध्ये PM मोदींनी नागपूर ते शिर्डी जवळजवळ 502 किलोमीटर अंतरावर जोडणारा हा रस्ता या टप्प्याचे उद्घाटन केले. महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा असलेला हा टनल बोगदा समृद्धी महामार्गावरील. तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचे असेल तर नक्कीच लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. पूर्ण टनल पाहू शकता.